नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट टर्म थिंकिंग डेंजरस फॉर आवर लाईफ ह्या विषयावर आपण चर्चा करतोय. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि मॅक्झिमम कुटुंब म्हणजे आता व्हिडिओ घेण्यामागचं कारण असं होतं की आमच्याकडे 45 ते 50च्या दरम्यान ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून जे फायनान्शियल प्लॅनिंग साठी जे क्लायंट येत आहेत त्यांच्याकडे काही बॅकअप नाहीये. काही क्लायंटच्या बाबतीमध्ये तर त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पीएफ विड्रॉ केलेली आहेत, म्हणजे बॅकअप शून्य आहे. सो या सर्व गोष्टी ज्यावेळेस मी चर्चा केली त्यांच्यासोबत त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यांनी शॉर्ट टर्मचाच विचार केलेला होता. आणि असं एक नाही, आमच्याकडे जर 10 क्लायंट्स येत असतील फक्त 1 किंवा 2 व्यक्तीकडेच प्रॉपर प्लॅनिंग आहे किंवा बॅकअप आहे, बाकी 8 ते 9 लोकांकडे बॅकअप नाहीये. म्हणून शॉर्ट टर्म थिंकिंग खूप डेंजरस पार्ट होत चाललाय. तर आपण आता पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असे अनेक महत्वाचे विषय आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो. शॉर्ट टर्म थिंकिंग हा एक खूप मोठा फायनान्शियल थ्रेड्स होत चाललाय. कारण शॉर्ट टर्म मध्ये आपण काय करतो की नेहमी 5 वर्षाचा विचार करत असतो आणि त्यामुळे होतं काय तर लॉंग टर्म मध्ये आपली जे काही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ते क्रिएट होत नाही किंवा कंपाऊंडिंग होत नाही. सर्वात महत्वाचं काय होतं की आता शॉर्ट टर्म थिंकिंगचे परिणाम काय आहेत ते बघूया आपण, किंवा शॉर्ट टर्म थिंकिंग आपण विचार कसा करायला लागतो. तो सर्वात महत्वाचं ज्यावेळेस कधी आपल्याकडे इन्कम चालू होतं तर इन्कम चालू झाल्यानंतर पहिला पार्ट काय असतो तर आपण बिझनेस किंवा सॅलरी मधून अर्निंग करत असतो. सो हे अर्निंग करत असेल तर त्यामध्ये काय होतं की सुरुवातीला काय आपल्याकडे गोल किंवा विजन या गोष्टी नसतात आणि मग आपण इथे काय असतं एकदम फ्रीली स्पेंडिंग करतो, कारण गोल विजन असल्यामुळं आता आहेत तर पैसे लाईफस्टाईल वगैरे गोष्टीमध्ये खर्च होतात. त्याचा इम्पॅक्ट काय होतोय, सेव्हिंग आपल्याकडे प्रॉपर राहत नाही किंवा व्यवस्थित होत नाही. आणि त्याचा इम्पॅक्ट पुढे काय होतो तर जे काही नॉर्मली थोड्याफार सेव्हिंग केलेले असतात ते 45-46 पर्यंत संपतात. आणि 46च्या नंतर आज एक टेक्नॉलॉजी जरी अपग्रेड झाली तर बऱ्याच जॉब किंवा बिझनेसवर त्याचा इम्पॅक्ट होतोय आणि मग तिथे आपल्याला कुठेतरी बर्डन येत राहतं, कारण आपल्याकडे फायनान्शियल क्रायसिस होत असतो किंवा प्लॅन बी वगैरे आपल्याकडे काही नसतो. सो हे शॉर्ट टर्म थिंकिंगमुळे असे परिणाम आपल्याकडे होत जातात. याचा इम्पॅक्ट काय होतो तर आपल्याकडे 45 ते 50च्या दरम्यान जसं मी म्हटलं की आज मॅक्झिमम कुटुंबाकडे फायनान्शियल थ्रेड्स आहे, म्हणजे त्यांच्याकडे क्रायसिस आहेत. सो आता या ठिकाणी जर बघितलं तर एक जनरल आपल्याकडे प्लॅनिंग कसं केलं जातं. जर समजा एखाद्या व्यक्ती वयाच्या उदाहरण घेऊ आपण की 25 ला जर तो स्टार्ट करतो 25 एज मध्ये, तर त्यामध्ये तो पहिला पार्ट काय करत असतो तर चाइल्ड मॅरेज आणि चाइल्ड प्लॅनिंग. ह्या 25 to 30 मध्ये जनरल आपल्याकडे प्लॅनिंग केलं जातं. ज्यावेळेस तो व्यक्ती एज ऑफ 30 होतो तर 30 झाल्यानंतर 30 ते 35 मध्ये तो व्यक्ती प्लॅन करतो होम, कार, चाइल्ड मध्ये नर्सरी टू सिनियर केजी वगैरे जे काही एज्युकेशन स्टार्ट होतं त्याच्या नॉर्मली फी सुद्धा आजकाल खूप कॉस्टली आहेत. आज 50,000, 1 लाख, 1.5 लाख अशा फीज आहेत. सो तिथे ते प्लॅनिंग केलं जातं. आता ज्यावेळेस व्यक्ती तो 35चा होतो त्यावेळेस 35 to 45 मध्ये ज्या गोष्टी होतात त्यामध्ये ट्रॅव्हल आहे, फॅमिलीच्या लायबिलिटी आहेत, मुलांच्या हायर एज्युकेशन्स आहेत. सो ह्या गोष्टीसाठी तो व्यक्ती प्लॅन करत असतो. आणि नंतर काय होतं की 45च्या नंतर कधी आपण विचारच केलेला नसतो, त्यामुळे तिथे बॅकअप काही नसतो आणि एक अनसर्टिनिटी जाणवत असते की जर जॉबमध्ये तो व्यक्ती जर असेल तर तो एक मिडल पोझिशनला असतो किंवा हायर पोझिशनला असतो. आणि ज्यावेळेस कधी काही कंपनीमध्ये अनसर्टिनिटी क्रिएट होते त्यावेळेस मिडल पोझिशन किंवा हायर पोझिशनला टार्गेट केलं जातं. आणि जर जॉब बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये आज एक टेक्नॉलॉजी जर अपग्रेड झाली तर त्याचा इम्पॅक्ट बऱ्याच बिझनेसवर होतोय. आपण बरेच याचे उदाहरण सुद्धा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहेत. आता 45च्या नंतर मेजर लायबिलिटी काय आहेत किंवा त्याचे इम्पॅक्ट काय जाणवत आहेत तर एक तर 45च्या नंतर मुलांची हायर एज्युकेशन हे स्टार्ट झालेलं असतं. आणि हायर एज्युकेशन साठी जर आपण कॉस्टिंग बघितली तर आज पुण्यासारख्या ठिकाणी ग्रॅज्युएशन साठी 15 ते 20 लाख रुपये खर्च लागतो. 10 to 12 साठी तो जो खर्च आहे तो 8 ते 10 लाख रुपये जातो. आणि जर मुलगा पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारा असेल तर 25-30 लाख रुपये तिथे लागतात. म्हणजे सहज जरी कॅल्क्युलेशन केलं तर 55 ते 60 लाख रुपयाचं बर्डन आपल्याकडे तिथे येतं आणि सेव्हिंग काहीच नसते. आणि मग त्यावेळेस काय करतात की बऱ्याच वेळा पीएफ विड्रॉ केले जातात, मुलांना लोन दिलं जातं एज्युकेशन, किंवा दुसरं होम लोनचा पर्याय, होम लोन टॉकअप लोन केलं जातं.
आणि तो पण एक ट्रेस आपल्यावर कुठेतरी वाढत जातो. नेक्स्ट आहे पॅरेंट्सच्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे वाढतात. जर त्या व्यक्तीचं वय 45 असेल तर साहजिकच आहे की पॅरेंट्स एज 65 to 70च्या दरम्यान असणार आहे. त्यावेळेस त्यांच्या हेल्थच्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या गोष्टी वाढतात, ते पण खर्च आपल्याकडे वाढले जातात. नंतर असतं की लोन आणि ह्या गोष्टी कंटिन्यू असल्यामुळे त्याचं एक बर्डन आपल्यावर येत असतं, कारण होम लोनचा EMI आपण 35 ला जर घर घेतला असेल तर आपण 20 वर्ष 25 वर्ष टेन्युअर ठेवलेला असतो, त्यामुळे त्याचं एक बर्डन आपल्याकडे येत राहतं. आणि फोर्थ आहे रिटायरमेंटसाठी प्रोव्हिजन नसल्यामुळं त्या एक आपण ट्रेसमध्ये सर्वाइव्ह होत असतो. म्हणजे लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला ते 3-4 वर्षे व्यवस्थित वाटतात, पण ज्यावेळेस 45च्या एज मध्ये ह्या सिनारोला आज कित्येक कुटुंब सर्वाइव्ह करतायत आणि त्यावेळेस कळतं की प्लॅनिंग का गरजेचं आहे. सो नेक्स्ट, आता यामध्ये हे सर्व प्रॉब्लेम आहेत, पण यासाठी काय प्लॅनिंग करायला पाहिजे, तर एक 30-30-30 असा एक रूल आम्ही सांगतो की त्याच्यामध्ये तुम्ही त्याप्रमाणे जर सेव्हिंग केलं तर ह्या गोष्टी आपल्याकडनं अवॉइड केल्या जाऊ शकतात किंवा ह्या पुढे तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेस किंवा ह्या गोष्टी येणार नाहीत. तर तो रूल काय तर बघूया आपण. 30-30 इन्व्हेस्टमेंटचा रूल काय, तर सो यामध्ये जर बघितलं आपण तर पहिलं आपण शॉर्ट टर्म साठी 30% सेव्हिंग ठेवायला पाहिजे. आता शॉर्ट टर्म मध्ये पहिले ज्यावेळेस आपण आयुष्याला सुरुवात करतो त्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला आहे तुमचा फॅमिली इमर्जन्सी फंड्स आणि दुसरं महत्वाचं आहे तुमचं फॅमिली प्रोटेक्शन, म्हणजे तुमचा टर्म इन्शुरन्स आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स. ह्या 2 गोष्टी लाईफच्या फर्स्ट स्टेज मध्येच असायला पाहिजेत. 30% अमाऊंट आपण तिथे ठेवायला पाहिजे. सेकंड जो पार्ट आहे 30%, तर यामध्ये तुमचे होम, चाइल्ड ट्युशन, ट्रॅव्हलिंग या गोलसाठी तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. आणि तिसरा जो पार्ट आहे 30%, हे लॉंग टर्म साठी तुम्ही प्लॅन करायला पाहिजे, पॅसिव्ह इन्कम आणि रिटायरमेंट प्लॅनिंग. सो या जर गोष्टी आपण प्लॅन केल्या आणि 10% जी अमाऊंट आहे ती तुमच्याकडे एक बफर अमाऊंट म्हणून ठेवायला पाहिजे, कारण आपल्याकडे फॅमिली एक्सपेन्स कधी प्लस मायनस होतात, तर त्यावेळेस एक बफर अमाऊंट असली पाहिजे. सो या पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलं 30% शॉर्ट टर्म साठी, 30% मिड टर्म साठी आणि 30% लॉंग टर्म साठी, तर प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे कॉर्पस तयार होईल आणि फायनान्शियल क्रायसिस हे तुम्हाला होणार नाहीत. दुसरं महत्वाचं काय होईल की 30% अमाऊंट जर तुम्ही 25 लाच प्लॅनिंग करताय, 30 ला प्लॅनिंग करताय, तुमच्या हातामध्ये 45 म्हणजे 15 ते 20 वर्ष आहेत, त्यामुळे कंपाऊंडिंगचा पण बेनिफिट खूप चांगला मिळतो. सो या पद्धतीने आपण प्लॅन करायला पाहिजे. आता हे सर्व प्लॅनिंग करतेवेळी आपल्याकडे प्लॅनिंगची डेफिनेशन काय की एक ऑनलाईन ऍप घ्या, त्याच्यानंतर गुगलला जातो, आपण गुगलला सर्च करतो. आज तर आता AI आल्यामुळे AI ला जाऊन सर्च करतो, 3-4 वेबसाईट येतात, आपण त्यातले फंड्स घेतो, चालू करतो, 5 वर्षानंतर कळतं की रिटर्नच नाहीयेत किंवा त्या ठिकाणी प्रॉपर बेनिफिटच झालेले नाहीयेत. सो यामध्ये काय करायला पाहिजे, तर तुम्ही हे ज्यावेळेस प्लॅनिंग करताय त्यावेळेस तुम्ही एक्सपर्ट गायडन्स घ्यायला पाहिजे. एक्सपर्ट गायडन्स काय करतात, तर तुमच्या गुंतवणुकीतून किंवा तुमच्या गोलनुसार तुम्हाला एक बेस्ट प्रोडक्ट्स ते सिलेक्ट करून तुम्हाला हेल्प करतात. दुसरं महत्वाचं एक्सपर्ट गायडन्स काय करतात, तर टाइम टू टाइम तुमचा इन्व्हेस्टमेंटचा फॉलोअप ठेवला जातो. आता हे फॉलोअप ठेवणं का गरजेचं आहे, कारण आपल्याकडे इंडियामध्ये एव्हरी 5 वर्षांनी सेक्टरची ग्रोथ चेंज होती. म्हणजे पहिले 5-10 वर्षे टेक्नॉलॉजीमध्ये रिटर्न चांगले होते, नंतर इन्फ्रा सेक्टरमध्ये रिटर्न चांगले होते, नंतरचे 5-10 वर्षे रिटर्न्स हे डिफेन्समध्ये होते, आता रिन्युएबल एनर्जीमध्ये आहेत. सो त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट तिथे प्रॉपर त्या सेक्टर वाईज इन्व्हेस्ट होणं गरजेचं आहे, पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, टाइम टू टाइम रिव्ह्यू घेतल्यामुळे तुमच्याकडे जे काही अर्निंग वाढतं तर त्यानुसार तुमची सेव्हिंग पण इन्हान्स व्हायला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचा एक्सपेन्स कंट्रोल राहतो. हे एक्सपर्ट तुम्हाला हेल्प करतात. सो यासाठी तुम्हाला काय करायचंय, सिम्प्लिसिटी तुम्हाला कमिट्स मध्ये तुम्हाला काय कमिट्स करायचंय, तर फायनान्शियल स्टेप हे तुम्हाला कमिट्स करायचंय. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला तिथे गाईड करेल की ह्या सर्व स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग करून आपल्याला इझिली फायनान्शियल फ्रीडम कशा पद्धतीने अचीव करता येईल. व्हिडिओ जर आवडला नक्की कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.